गुड मॉर्निंग. मी आहे सुप्रिया. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, सर्वांनी कंटिन्यू करा, खूप छान आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत फायनली वाईवरून मॅप्रो गार्डन पाहण्यासाठी पाचगणी येते. तर जाताना हा आहे घाटातला व्ह्यू. तर आम्हाला पॅराग्लाइडचा पॉइंट दिसलेला, तर छानपैकी पॅराग्लाइड होते आणि आम्ही पण ते खूप लांबूनच एन्जॉय केलं. तर बघू शकता तुम्ही, पॅराग्लायडिंग हे मला फक्त बघायलाच आवडतं आणि मी लांबूनच बघू शकते. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला खूप भीती वाटते आणि मी बसू शकत नाही असा माझा कॉन्फिडन्स आहे, मला असं वाटतं. कारण मला एवढं वरती उंच बघितल्यावरच खूप असं भीती वाटल्यासारखं होतं. पॅराग्लायडिंगला कुठल्याही प्रकारचं इंजिन नसताना सुद्धा पॅराग्लायडर्स तासनतास आणि शेकडो किलोमीटर उडू शकतात. तरी 1-2 तास आणि काही किलोमीटरचा प्रवास हा असामान्य आहे. तुम्हालाही पॅराग्लायडिंगमध्ये बसायला आवडतं का, की फक्त पाहायला आवडतं? तर हे पण नक्की कमेंट करून सांगा. पॅराग्लायडिंग पाहण्याचा एन्जॉय करत आमचा पाचगणीच्या घाटाचा प्रवास सुरूच होता आणि खूप छान व्ह्यू होता. म्हणजे घाटात न जायचं म्हणलं तर छानच वाटतं. तर काही क्षणातच आमची बस पाचगणीमध्ये पोहोचणार होती आणि फायनली आता ती वेळ आलेली आहे. सर्वजण खूपच हॅपी होते. एन्जॉय, मस्ती, मजाक सर्वांची मस्त धमाल चालू होती आणि सर्वांना खूप भूक लागली होती. तर सर्वप्रथम आम्ही तिथे गेल्यानंतर जेवणाचा बेत आखला आणि वनभोजनसारखं आम्ही थोडंसं बाहेरच्याच बाजूला छान असं जेवण केलं. सर्वांनी आपापले टिफिन आणलेले होते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाज्या, कुणाची भाकरी, चपाती. तर असं सर्वांनी एकत्रित मिळून आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि खूप एन्जॉय केला. सर्वजण खूप पोटभर जेवले. तर बघा, सगळेजण पूर्णपणे जेवणावरच पडलेले आहेत. तर म्हणजे वेळ पण खूप झालेली होती, त्यामुळं भूक सर्वांनाच लागली होती. आणि आमचं इथे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण करणार होतो मॅप्रोच्या गार्डनमध्ये एंट्री. तर सगळेजण एक्साइटेड होते त्यासाठी. तर बघा, आता चला आपण जाऊयात मॅप्रो गार्डनमध्ये. सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आम्ही छानपैकी फोटोशूट केलं आणि मग त्यानंतर प्रथमच पाहिलं आम्ही फलेरो रेन. तर ह्या गेमची प्राईज होती 199. तर रिजनेबल आहे की नाही नक्की सांगा. तर याच्यामध्ये असं असतं की म्हणजे वरून चॉकलेटचा पाऊस पडतो आणि आपल्याला जेवढे घेता येतील ना तेवढे आपण कलेक्ट करायचे ही सगळे चॉकलेट. पण यामध्ये ह्या गेममध्ये ना मुलांना थोडंसं प्रॉब्लेम येतो घेण्यासाठी. तसं लेडीजला थोडंसं ड्रेस वगैरे असल्यावर जास्त जमा होऊ शकतात. तर बघू शकता ह्या बाळाने एवढे चॉकलेट जमा केलेले आहेत आणि म्हणजे ह्या गेमच्या प्राईजनुसार तर तेवढे चॉकलेट भेटत नाही, पण एक आनंदासाठी आपण ते करू शकतो. तर त्यानंतर आम्ही केलं काही फोटोशूट. फोटो काढण्यासाठी इथं वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल अवेलेबल आहेत. स्ट्रॉबेरी आणि उत्कृष्ट चॉकलेट ही मॅप्रो गार्डनमधील प्रमुख आकर्षण आहेत. आपल्याला डोळ्यांसमोर जे चॉकलेट आणि फळ स्वादयुक्त शीतपेय तयार होताना म्हणजे दिसतातही. आणि एक विलक्षण अनुभव म्हणजे तर सिरप, सॉस, जाम, चॉकलेट, मॉकटेल्स आणि ब्लेंड्स यांसारखे मॅप्रो आयटम मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या सवलतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. टेस्टिंग टूर इथे सर्वांसाठी फ्री आहे आणि मॅप्रो गार्डनला आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे जाता येतं. सकाळी 8 ते रात्री 8 ह्या वेळेत आपण तिथे जाऊ शकतो. मॅप्रो गार्डनला गेल्यानंतर तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. आपण आपले फी न भरता आपले कॅमेरे देखील आणू शकतो आणि आपले चांगले चांगले फोटो, मजेदार क्षण कॅप्चर करू शकतो. त्यानंतर आम्ही गेलो चॉकलेटच्या दुसऱ्या गेमकडे. तर हा गेम छान वाटला.
आवडला आणि रिजनेबल होता, प्राईस पण रिजनेबल होती आणि आपले पैसे ते वसूल होणार होते. तर 198 ह्या गेमची प्राईज होती आणि यामध्ये असं होतं की आपल्या हातात, तोंडात, पायात जेवढे चॉकलेट घेता येतील तेवढे एकदाच आपण घ्यायचे. तर बघू शकता. तर ह्या पण दीदीनी भरपूर असे चॉकलेट जमा केलेले आहेत. तर म्हणजे छान होतं हे पण, म्हणजे प्राईजच्या मानाने चॉकलेट इथे भेटलेत. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. यापुढे आपल्याला संपूर्ण म्हणजे गार्डन, रेस्टॉरंट आणि फ्रेश स्ट्रॉबेरी पाहायची आहे. तर चला मग पाहूयात. औद्योगिक चॉकलेट सुविधा, भोजनालय कम बिस्ट्रो, नर्सरी आणि मुलांच्या खेळाचा झोन पण आहे. कॅफे स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या नैसर्गिक घटनांपासून बनवलेले लज्जतदार खाद्यपदार्थ देतात. त्यांच्याकडे सँडविच आणि पिझ्झासह अनेक पदार्थांचा संग्रह आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी ट्रॅम्पोलाईन पण आहे. छोटी मुलं पण खूप एन्जॉय करू शकतात. बघू शकता मुलं किती एन्जॉय करतायत तिथे. आणि सर्वात छान म्हणजे आपल्याला स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये फिरायलाही मिळतं आणि इथे फ्रेश स्ट्रॉबेरी भेटते. तर आपण आपल्या हाताने पण आणू शकतो. आणि हे बघा, स्टॉल हे स्ट्रॉबेरीच्या शेताच्या कडेलाच लावलेले असतात आणि आपल्याला इथं नाही आवडलं तर आपण स्वतः हाताने तोडून आणू शकतो.
आणि आपण आपली घेऊ शकतो. तर म्हणजे ही पण फॅसिलिटी खूप छान आहे. इथं खूप मोठं येथे स्ट्रॉबेरी हाऊस पण आहे, जे की गार्डनच्या शेजारीच आहे. तर बघू शकता खूप छान. म्हणजे इकडे सगळेजण चहा पीत स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एन्जॉय करत होते. तर आपल्याला पाहिजे तशी फ्रेश स्ट्रॉबेरी इथून घ्यायला आपल्याला मिळते. तर म्हणजे खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मॅप्रो गार्डनला भेट देण्याचा सर्वात चांगला काळ म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी, कारण आपल्याला इथे फ्रेश स्ट्रॉबेरी भेटते आणि सूर्याची उष्णता त्वचेवर नाजूक असते आणि हवामान आल्हाददायक असते. त्यामुळं ही वेळ खूप छान आहे. तर बघू शकता खूप छान स्ट्रॉबेरी आहेत. तर एकदा नक्कीच या आणि एन्जॉय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.